पापलेट कैसे आहे? पापलेट 100 रुपये कसा हलवा कसा मावशी? 700ला 200ला. आणि हे करली 120. मी 200 सांगते आता, मी 150ला घेते. आताच येत आहेत ना म्हणून माल देत आहेत. रस्सा करू. खेकडी मावशी कशी आहेत? 500ला. खेकडीची साईज बघा आहे. हा बघ खेकडा बघ एवढा मोठा आहे. डेंगे खेकडा आहे. बांगडे बघ 100ला. कैसे आहे? 150 का एक. रोहू मासे आहे. हे बघा इकडे पण ना लाईनीत सर्व मच्छीवाले बसलेले आहेत. गर्दी आहे. बघूया चला काय काय आलंय ते. बांगडा कैसा आहे? 100 रुपये 100ला. कसं आहे कांटा? 100ला आहे. आता ही सर्व कालवा याच्यामध्ये घालून घेतोय आपण. कटिंग करून घेतलेली ती व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचंय. इकडे आता सर्व या शिंपल्या घालून घेते. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता ना आपण चाललेलो आहोत आपल्या जवळच्या मच्छी मार्केटमध्ये. आता ना सकाळची वेळ आहे तर मच्छी मार्केट ओपन झाला असेल तर तिकडे जाऊन बघूया की कोणकोणती आता सर्व मच्छी आलेली आहे ती. आणि आज खास मच्छीचा वार आहे तर आज आपल्या घरी छान असा मच्छीचा बेत असणार आहे. चला मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत मच्छी मार्केटमध्ये जायला. आता ही सर्व कोळीन बसले असतील ना तिकडे? हो, आता मच्छीवाला सर्व बसले असतील. हा, जाऊन बघूया कोणती मच्छी आली ती. बघू कुठली म्हणजे पसंत पडेल ती घेऊ. हा, तर आता बॅग वगैरे घेतले आहे ने. आता निघतोय. आलोय आता मार्केटमध्ये. ए मावशी काय आणलंय? व्हिडिओ काढते युट्यूबवर. माझा व्हिडिओ टाकशील तर नवरा बघेल. काय मच्छी आणले बघू? आलो आली. कोळंबी कशी आहे मावशी? कोळंबी 400ला आहेत का? 200ची पिशवी आहे, 150ला देणार के. मोठे आहेत तेच. गावाला अशी येतात आपली. मग घेऊया. मोठी तुम्ही स्वतः काढायला जाता का? नाही, माझी जावेची मुलगी जाते. मग घेऊ ही कालवा घेऊया. हा, हो घ्यायची. मोठी चांगली कालवा आहे. 150ला देते ना मावशी? पापलेट कशी आहेत? पापलेट 200. 200ला किती? 200ला 200ला 3. 200ला 3. लेपा लेपा माकल्या सर्व आहेत. बरेच माकली मोठी आहे. इकडे आम्ही कालवा घेतली. 2 पिशव्या घेतल्यात. एक 150ला आहे. मोठी मोठी जाडी कालवा. हा ना, ताई व्हिडिओ बघतात आपल्या सर्व. हा, थँक्यू. हा, त्या ताईंच्या आई आहेत ना. चला आता बघीन मी माझा व्हिडिओ. हो हो. कसा हलवा कसा मावशी? 700ला 200ला. आणि हे करली 120. अच्छा 100. बांगडे 100ला किती? 4 आहे. कांटा लावायला आम्ही बोलतो. मस्त आहे. कसं आहे कांटा? 100ला आहे. काढ चांगला होता ना. खेकडी मावशी कशी आहेत? 500ला. खेकडीची साईज बघा आहे. हा बघ खेकडा बघ एवढा मोठा आहे. डेंगे खेकडा आहे. बापरे. नाही, समुद्र कुठे? खाडीची असतील ही. काळी खाडीतली काळी. भारी टेस्ट लागते यांची. पापलेट कशी मावशी? मावशी 500ला 3. बघा बरीच मच्छी आहे मावशी. ही कोणती आहे? ही टोळ आहे. छोटा आहे टोळ. हा, लहान लहान साईज आहे. हे बघा इकडे पण ना लाईनीत सर्व मच्छीवाले बसलेले आहेत. गर्दी आहे. बघूया चला काय काय आलंय ते. पापलेट कैसे आहे? पापलेट 100 रुपये. छोटेवाले पापलेट. बांगडे 100ला. 100 बांगडे. बांगडा कैसा आहे? 100 रुपये 100ला.
समुद्रातले खेकडे बघ. खेकडे हा थैली भरून खेकडे आणले. आज आहे चांगली मच्छी. भाई कोणसा मच्छी कौन सा मच्छी? रोहू मच्छी। रोहू. हाँ बहुत अच्छा रहता है। और मीठे पानी का रहता है ना? हाँ मीठा पानी। कैसे है? 150 का एक। 150 का एक रोहू मासे. काही गोड्या पाण्यात आहे. गोड्या पाण्यात कांटा वाटे एक ही रेट आहे। आपल्याकडे नसतात हे. असे त्यांचं मत्स्यपालन करतात. इकडे पण बरीच मच्छी आहे. खरोखरचे काही खोटे असतात. नाही नाही रावस नाही. नाही कोणता मच्छी? 100 रुपये काय? 100 नाही. कशा आहेत? 200 मोठे वाटे. मी 200 सांगते आता. मी 150 ला घेते. आताच येत आहेत ना म्हणून मागून येत आहेत. रस्सा रस्सा करू. त्याला निघतंय आता मार्केटमधून. तर मंडळी इकडे बघताय मार्केटमधून आता आपण घरी आलेलो आहे आणि ही आपण इकडे मच्छी आणलेली आहे. इकडे कालवा आहेत आणि ही इकडे ना शिंपल्या आहेत सर्व. आणि कालवा मोठी मोठी कालवा आहेत ना? हो ही बघा मोठी केवढी आहे ती. हा ही बघा आता एवढी आहेत. आता एवढी मोठी आहेत आणि मस्त जाडी एकदम आहे. आतमध्ये घर मोठा आहे बघा पूर्ण. आमच्या गावाला पण ना आम्ही अशी म्हणजे काढतो मोठी हा मोठी छोटी अशी असतात म्हणजे. आमच्या गावाला जातात भाटीवरती आम्ही जातो. बऱ्याच जणांना माहित असेल ज्याने व्हिडिओ पाहिले असेल तर. आणि तिकडे सर्व ही कालवा काढतो. ही मोठ्यातली कालवा बुड कालवा यांना बोलतात. ही ही अशी कशी खोल समुद्रात असतात ना. समुद्रातून असे दगडी मोठ्याला दगडी असे काढून दगडी फोडतात हम्म. समुद्रात. चला ह्यांचा मग काय सुका बनवणार आहेस ना? यांचं आपण सुकच बनवायचं आणि हे कालवण मध्ये बनवायचं. अच्छा यांचा तिसऱ्यांचा रस्सा करायचा आहे आपल्याला. आणि यांचा सुकाच भारी होतो. एक नंबर होतो ग्रेव्ही मध्ये. तर इकडे ना आता सर्व आपण कालवं घालायला सुरुवात करतो. इकडे ना पहिली तर आपल्याला कालवं सर्व साफ करून घ्यायचे आहेत. कशा प्रकारे साफ करायचे असतात? बघा इथे ना त्यांचा असा डोळा असतो म्हणजे तिथे ना कवच असते असे जशी दगडाला चिपकलेली असते ना. मग त्या चिपकलेली असते त्यातून असं काढताव ना मग ती अर्धी ना दगड अशी चिपकून राहिलेली असते त्याला. हा कवची सारखी असते म्हणजे सारखी ती म्हणजे साफ करून घ्यायची असतात. हे कशा तर मोठाली आहेत ना त्याला अजिबात नाही. ती चांगली आहेत म्हणजे ते पण आपण चेक करून घ्यायची कुठे कुठे अशी असते कवच. आणि बारीक असतात ना त्यांना असतेच म्हणजे कवच अशी दगड ती मग उकडून घ्यायला लागतात. बारीक असतात ती उकडवायची म्हणजे त्याच्यातली कवची पूर्ण निघून जाते. ह्यांना आता मोठे आहेत त्याच्यामुळे जास्त ह्यांना साफ करायची गरज नाही लागणार. हे पूर्ण क्लीनच असतात. म्हणजे बारीक असतात ना त्यांना अशी कवची असते. तुम्हाला दाखवतो एखाद दुसरी कवची दिसली तर चेक करायचं पूर्ण. तर आई ना आता सर्व चेक करून घेते कुठे कवची वगैरे आहे काय. आणि ही ना अशी एकदा दोनदा धुवायची म्हणजे पूर्ण ती क्लीन होऊन जाते. आता याच्यामध्ये काही दगड वगैरे सापडलेला नाही म्हणजे कवची अशी. तर हे डायरेक्ट जास्त साफ करायची गरज लागलेली नाही आपल्याला. हे बघा आमच्या इकडे कोणाला कालू आलाय. कालू हे कालू मच्छी आणली की हा नेहमी येतो. कालू आलाय ना बा. कालूला पाहिजे मच्छी. कालूला चमचे घालू काय? हा घाल बघू. कालवा खाल काय इकडे घाल इकडे घाल. इथे ए इकडे इकडे आबा खाते कालवा बघू. बघूया आधी खात नाही खात. खात नाही करत तो. कालवा नाही खात. नाही खात त्याला मच्छी पाहिजे ना. तर इकडे ना सर्व कालवा आम्ही कटिंग करून घेतोय म्हणजे 2 असे तुकडे करून घेतोय बघा. 2 ते 3 तुकडे करून घ्यायचे आहेत. खूपच जास्त मोठे आहेत ना म्हणजे कसा कट केल्याच्या नंतर थोडासा मसाला पण आतपर्यंत लागतो त्यांना छान असा. त्याच्यामुळे 2 ते 3 कटिंग करून घेतोय अशी. तर हे जे ऑयस्टर असतात ते खूपच जास्त औषधी असतात ना. हो म्हणजे चांगले औषधीच असतात आणि भरपूर प्रमाणात ना ह्याच्यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. हा तर खायचे कधी ना कधी ना. कधीतरी खायचे असतात. ह्याच्यामध्ये पण आणि शिंपल्यामध्ये पण भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतो. हो. तर आमच्या गावाला म्हणजे हे नेहमी म्हणजे सीझनच्या टायमाला म्हणजे समय येतो तेव्हा आम्ही जातो खास सर्व काढण्यासाठी. ती वेगळीच मजा असते ना. हो ते सीझनला समयाला ना ती कालवा कशी येतातच म्हणजे अशी समुद्राला भरपूर प्रमाणात. भरपूर कालवांच्या दगडी अशा सगळ्या भर असतात आमच्याकडे. आता गावाला गेल्याच्या नंतर जाऊ आपल्याला टाइम जसा मिळेल तसा. मला पण पाहायला भेटेल. पाणी असं ओटी झाली की आम्ही जातो.
ज्यांना व्हिडिओ पाहिजे असतील ना, मागच्या वर्षी पण आपण गेलो होतो, तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, तुम्ही पाहू शकता म्हणजे ती व्हिडिओ कशा प्रकारे कालवा वगैरे काढतात कालवं कशी काढता होती म्हणजे हा समुद्रातून. गावाला. तर इकडे ना सर्व कालवा आपण कटिंग करून घेतलेले आहेत आणि इकडे ना फोडणीसाठी आपण ही सर्व सामग्री घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये काय काय किती मात्रामध्ये घेतलेले आहे? आता फोडणीला मी आला लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. अच्छा, किती लसणी घेतलेले आहे त्याच्यामध्ये? इथे 5-6 लसणी आणि 2 आल्याचे पीस घेतलेले आहेत. इथे 2 कांदे घेतलेले आहेत. अच्छा. बारीक चांगले चिरून घ्यायचे. टमाटर 2 घेतलेले आहेत, ते पण चांगले बारीक चिरलेले आहेत. इथे मी 7-8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. ही फोडणीला लागणार आहेत आपल्याला साहित्य. अच्छा. आणि आम्ही कशी कालवामध्ये ना बटाटा पण टाकतो. बटाटा किती घेतलाय? मी इथे 1 बटाटा घेतलेला आहे. म्हणजे तुमच्या आवडीनुसार घ्यायचं किंवा नाही घ्यायचं. अच्छा. आणि थोडं काहीतरी आमसूल थोडं टाकायला ना, मी इथे आंबा घेतलेला आहे. आता कसं आंब्याचं सीझन चालू झालेलं आहे, तर बाजारामध्ये आंबे म्हणजे असे कच्च्या कैरी मिळतात, तर ते वापरू शकता. तर या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहेत. हे सर्व फोडणीला आहेत आणि ऍडिशनली आपण वरतून घालणार आहोत. तर इकडे ना आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करतोय. मस्तपैकी तेल तापलेलं आहे. हा कढीपत्ता घालून घेतोय, कांदा, व्यवस्थित ना कांदा परतवून घ्यायचा आपल्याला. कांदा आणि टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्येच ना ही कालवा सुकी एकदम भारी होतात. एकदा तुम्ही खाल ना, परत परत बनवाल, एवढी भारी होतात. हे बघा इकडे ना मस्त कांदा परतवून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपण सर्व आला लसूण पेस्ट घालून घेतोय. भोगवण्यात ना ही कालवा 1 नंबर होतात. अशा मातीच्या भांड्यामध्ये एकदा बनवून बघा तुम्ही. मातीचा ना स्मेल येतो म्हणजे चांगला मस्त सुगंध. इकडे ना आता ह्याच्यामध्ये सर्व टोमॅटो घालून घेतोय. कांदा असं छान परतवून झाला ना की नंतरलाच आपल्याला टोमॅटो घालायचे. 2 मिनिटासाठी ना आपल्याला झाकण मारून घ्यायचं आहे, कारण ना लवकर मग कांदा टमाटर चांगला परतून होतात. इकडे बघताय कांदा टोमॅटो ना दोन्ही पण मस्त असे छान असे परतवून झालेले आहेत. बघा हलका हलका ब्राऊन कलर आलेला आहे. इकडे ना ह्याच्यामध्ये आता हा आपला घरगुती मसाला घालून घ्यायचा आहे 3 चमच. कालवं कशी अशी गोडच वाटतात ना, म्हणून थोडा तिखट जास्त टाकायचा. 1.5 चमच हळद घालून घेते. 1 चमच गरम मसाला. व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतोय. ह्याच्यामध्ये ना आपल्याला वाटप केलेला मसाला घालायची गरज नाही. कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्येच ना ही सुकी कालवा म्हणजे अशी छान तयार होतात. आता ही सर्व कालवा याच्यामध्ये घालून घेतोय आपण कटिंग करून घेतलेली ती. व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. एक बटाटा घालून घ्यायचा आहे. बटाटा चॉईसवर आहे, तुम्हाला घालायचं असेल तरच घाला, नाही घातला तरी चालेल. थोडं पाणी ऍड करून घेतोय. आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला सुकी बनवायची आहे. तर इकडे ना मस्त आपल्या कालवाना कड आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये ना आता सर्व हा आंबा घालून घेतोय. आणि बघताय पाणी किती सुटलंय, तो कसं कालवणाला पाणी सुटतं. कालवणामध्ये पाण्याची मात्रा थोडीशी जास्त असते, त्याच्यामुळे आपण पाणी जास्त ऍड पण नाही केलेलं. ऑटोमॅटिकच ह्याच्यामध्ये भरपूर असं पाणी सुटलंय. आता चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचंय. मीठ पण ना जास्त नाही घालायचं, कमी म्हणजे घालायचं. मिक्स करून घेतोय आणि पुन्हा थोडा टाइम शिजायला ठेवायचं आहे ना. तर मंडळी इकडे ना आता सर्व शिंपले आपण व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत, क्लीन करून घेतलेत. आणि याच्यामध्ये ना कढईमध्ये पाणी घालून यांना थोडा टाइम उकडायला ठेवायचे, म्हणजे ते ऑटोमॅटिक ओपन होतात. तर इकडे ना सर्व शिंपले उकळून झालेले आहेत. थोडा टाइम थंड करायला ठेवल्या होत्या डिशमध्ये. बघा मस्त थंड झालेले आहेत. आता यांच्यात ना गर काढून घेतोय. तुम्ही म्हणजे ना 2 पद्धतीमध्ये असे करू शकता. एक म्हणजे अशा डायरेक्ट जी शेल असते ना त्याच्यासोबत पण तुम्ही डायरेक्ट रसा करू शकता, नाही तर आतमधली गर पण काढू शकता. हे बघा अशा प्रकारे गर पण काढून केला तरी चालतो. आम्ही अशा डायरेक्ट ना कवचेच अख्ख्या ठेवतोय, म्हणजे जरा भारी कवच्यांचा पण ना मस्त सार तयार होतो, मस्त टेस्ट येते भारी. त्याच्यामुळे ना कवच्या अगोदर ब्रशने जरा घासायच्या, एकदम क्लीन करायच्या, म्हणजे कशा त्या टाकल्या तरी काही हरकत नाही.
नाही तर हे कसे वाळूत असतात सर्व शिंपल्या, वाळू लागलेली असते, त्याच्यामुळे क्लीन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता सर्व याच्यातले हे असे शिंपल्या काढून घेतो आपण, तुकडे करून घेतो. आणि याच्यातलं पाणी पण आपल्याला लागणार आहे ना उकळलेला. आता तो उकळला ना पाणी, हा तो पण आपण घ्यायचा आहे, टाकायचा अच्छा. नाही. ते पाण्याची टेस्ट भारी येते एकदम ना, आतमधला रस असतो तो. हो, म्हणून साप चांगलं धुतलेलं असतं की पाणी घ्यायला कसं बरं. तर इकडे ना शिंपल्या सर्व बघताय आपण अशा प्रकारे साफ करून घेतलेले आहेत. आणि इकडे ना आपल्याला फोडणीसाठी लसणी लागणार आहेत. 7 ते 8 लसणी असे ना आपण ठिसून घेतलेले आहेत. त्याच्यानंतरला कढीपत्ता आणि ही शेवग्याची शेंग सुद्धा घेतलेली आहे, एकदम छान होते. ही आपल्याला वरतून घालायची आहे. फोडणीसाठी 2च गोष्टी लागणार आहेत, ते म्हणजे लसूण आणि कढीपत्ता. तर इकडे कढईमध्ये तेल घालून घेतलंय. पहिली लसूण घालून घेते फोडणीसाठी, कढीपत्ता. हा इकडे आपला घरगुती मसाला घालून घेतोय, 1.5 चम्मच घालायचे, 1 चम्मच हळद. आणि हा इकडे ना आपण वाटप केलेला मसाला घेतलेला आहे, म्हणजे कांदा खोबरा भाजून ना त्याचा असा मिक्सरमध्ये पूर्ण बारीक करून घेतलाय, तो आपल्याला म्हणजे असं घालायचं आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची अशी फोडणीसाठी आपल्याला लागणार नाही ग्रेव्ही, फक्त वाटप केलेला मसाला आणि लसूण, कढीपत्ता बस. थोडंसं पाणी घालून घेतो आणि व्यवस्थित हा सर्व वाटप मिक्स करून घेतोय. हे बघा मस्त ग्रेव्ही आता रेडी झालेली आहे. इकडे आता सर्व या शिंपल्या घालून घेतो. हे शेवग्याच्या शेंगा, इकडे ना शिवल्यांचं सर्व उकळलेलं पाणी राहिला होता, तो याच्यामध्ये घालून घ्यायचं. अलगसे पाणी ऍड नाही करायचं, हाच घालायचा. व्यवस्थित सर्व आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला. ह्याच्यामध्ये ना थोडासा अजून आपण पाणी ऍड करून घेतोय. हे कसे शिंपले असतात ना, त्यांना शिजायला खूप टाइम लागतो, त्याच्यामुळे पाणी आपल्याला भरपूर टाकायला लागतं. आटून ना ऑटोमॅटिक तर मस्त अशा शिजून तयार होतात. तर सर्व गोष्टी घातलेल्या आहेत. मीठ नंतरला घालणार आहोत आपण, एक कळ आल्याच्या नंतरला. इकडे आपल्या शिंपल्यांच्या रस्स्याला मस्त कळ आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ना सर्व कच्ची कैरी घालून घेतोय. चवीनुसार मीठ घालायचंय आणि पुन्हा थोडा टाइम आपल्याला शिजायला ठेवायचंय. तर मंडळी इकडे ना आपली कालवा मस्त शिजून रेडी झालेली आहे. ते बघा एकदम सुकी आहेत, जबरदस्त ग्रेव्हीदार भारी एकदम दिसतंय. कोथिंबीर वगैरे घालून घेतलाय, कांदा आणि टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्येच बनवलेला आहे. आणि इकडे हा रस्सा आहे तिसऱ्याचा, त्याच्यामध्ये पण कोथिंबीर वगैरे घालून घेतलाय. हा बघा मस्त शेवग्याच्या शेंगांमध्ये ना एक नंबर लागतो. चला इकडे ना आता जेवायलाच बसलेलो आहे. इकडे बघताय मस्तपैकी कालवं सुका घेतलाय आणि हा इकडे तिसऱ्याचा रस्सा आहे आणि इकडे भाकरी आहे. आज मस्तपैकी ना घरी कालवाचा आणि तिसऱ्याच्या रस्स्याचा बेत आहे. चला आता तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशा प्रकारे कालवा झालेली आहे. ती भारी दिसते, ते बघा मस्त एकदम ग्रेव्हीदार. आंबा वगैरे याच्यामध्ये घातलाय. चला आता टेस्ट करून बघूया कालवा कशा प्रकारे झालेली आहे ती. एक नंबर झालेले आहेत. ह्याच्यामध्ये आंबा टाकलाय ना, त्याच्यामुळे आंब्याचा हलकासा आंबटपणा येतो. अप्रतिम झालेले आहेत. इकडे रस्सा पण टेस्ट करून बघतो आपल्या शिंपल्यांचा रस्सा कशा प्रकारे झालेला आहे ते. हा अप्रतिम एकदम भारी झालेला आहे. तर मंडळी आता जेवण झालेलं आहे. आज खास आपण मच्छी मार्केटमध्ये गेलो होतो आणि तिकडून कालवा आणि शिंपल्या आणल्या. कालवा आपण सुकं बनवलं होतं आणि शिंपल्यांचा झणझणीत असा रस्सा बनवला. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.